नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉंग्स बाय अमोल महाजन या यूट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। आज आपण क्रियापदस्य सहचरा या पाठाचा जो भाषाभ्यास आहे तो भाषाभ्यास आज आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आज आपण भाषाभ्यास पाहण्यासाठी सगळ्यात पहिले आपण जे कारक प्रत्यय जो आहेत ते कारक आज आपण बघूया। कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान। इथे षष्ठी संबंध आपण घेऊया आणि इथे अधिकरण। कर्त्याची प्रथमा विभक्ती असते, जसं इथे रमाची प्रथमा विभक्ती आहे। कर्माची द्वितीय विभक्ती असते आणि जलमची द्वितीय विभक्ती आहे। त्यानंतर त्याचप्रमाणे करणची तृतीय विभक्ती असते आणि सुधाखंडेनची तृतीय विभक्ती आहे। त्यानंतर संप्रदानची चतुर्थी विभक्ती असते आणि बालकाय त्याचप्रमाणे बालकाची चतुर्थी विभक्ती। अपादानची पंचमी विभक्ती, ज्याप्रमाणे रथातून उतरतो। आणि षष्ठी जे असते तिथे संबंध दाखवण्यासाठी षष्ठीचा उपयोग होतो। जसं उदाहरणार्थ दशरथाचा पुत्र जो आहे तो राम आहे, मग पुत्र संबंध दाखवण्यासाठी षष्ठीचा उपयोग होतो। अधिकरणमची सप्तमी विभक्ती असते। गोष्ठे, गाय गोठ्यामध्ये बसत आहे तर त्यामध्ये गोठा इथं काय आहे, सप्तमी विभक्ती आहे। तर चला तर मग आपण पहिला जो प्रश्न आहे भाषाभ्यासचा त्यावरही आज आपण काय करूया, विचार करूया। अधोरेखितानां शब्दानां कारकं लिखत माध्यम भाषाया अनुवादम कुरुच्च। मग प्रथम प्रश्न आहे की आदित्य गीतम गायती। मग आदित्य हा प्रथमा विभक्ती आहे, आदित्य गाणे गातो। तर कोण गाणे गातो? आदित्य गाणे गातो। तिथं आदित्यचा कारक जो आहे तो प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता कारक आहे, तर तुम्ही इथे कर्ता लिहू शकता, कर्ता कारक। द्वितीय आहे बालकाः उद्याने क्रीडन्ति। बालका कुठे खेळत आहेत? कुत्र क्रीडन्ति, कुत्र म्हणतो आपण याला। तर मग कुत्रला जिथं आपण कुत्र पद्धती जसं, मग इथे कुठे खेळत आहेत बालका? तर उद्याने खेळत आहेत। उद्यानाची कोणती विभक्ती आहे की सप्तमी विभक्ती आहे, म्हणून इथे मुले बागेत खेळत आहेत। तर मग त्यामुळे हे तो आहे अधिकरण कारक आहे। तिसरा आहे अहम देवम प्रणमामि। मी देवाला प्रणाम करतो। मग जो अहम जो शब्द आहे, अहम, आवाम, वयम प्रथमात, मग अहमची प्रथमा विभक्ती असल्यामुळे इथं अहम कर्ता कारक आहे। त्यानंतर चौथा आहे त्वम छुरिकया फलम कर्तयसी। मग जो छुरिकया आहे, तू छुरिकाने, मग छुरिका म्हणजे काय, तू चाकूने फळ कापतोस। मग चाकूने तृतीय आहे, त्यामुळं करण कारक आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न उल्का अवकाशात पतती। उल्का अवकाशात पतती, मग अवकाश म्हणजे आकाश, उल्का आकाशातून खाली पडतात। मग उल्का कुठून खाली पडत आहेत की आकाशातून खाली पडत आहेत, म्हणून इथं अपादान कारक आहे। त्या कोणता कारक आहे? अपादान। पुढचा प्रश्न मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकानि यच्छति। आता यामध्ये दोन शब्दांना इथे दिलेले आहे की मुख्याध्यापक जे आहेत विद्यार्थ्यांना पारितोषिक देतात, बक्षीस देतात। मग इथे देण्याच्या अर्थामध्ये इथे संप्रदान आहे। काय आहे? संप्रदान चतुर्थी विभक्ती असल्यामुळे संप्रदान आहे। त्यानंतर वयम चित्रपटम पश्यामः। सातवा जो प्रश्न आहे वयम चित्रपटम पश्यामः, आम्ही, वयम म्हणजे आम्ही सिनेमा पाहतो। मग आम्ही काय पाहत आहोत? तो सिनेमा पाहतो। सिनेमा म्हणजे कर्मकारक। कोणता कारक आहे विद्यार्थी मित्रांनो? कर्मकारक झाला। त्यानंतर 18 पितामह प्रभाते वृत्तपत्रम पठती। की पितामह आहेत, जो आजोबा आहेत, पितामह म्हणजे आजोबा सकाळी वर्तमानपत्र वाचतात, बरोबर का नाही? तर मग यांचा कोणता कारक आहे की पितामह हा झाला कर्ता कारक। पितामहाचा कोणता आहे? प्रथमा विभक्ती, मग कर्ता कारक येणार। पण प्रभातेचा आहे अधिकरण कारक आहे। कधी वाचतात? तर सकाळी वाचतात, तर सकाळी हा झाला अधिकरण कारक, हा झाला कर्ता कारक। आणि हे दोन्ही सहाव्याचे दोन्ही कारक आहे संप्रदान कारक, बरोबर। त्यानंतर नववा आहे गिर्यारोहकः शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती। जो गिर्यारोहक आहे, गिर्यारोहक शिखरावरून काट्यानी खाली उतरतो। तर मग गिर्यारोहक जो आहे, गिर्यारोहकः हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे। शिखरात तर ही अपादान विभक्ती आहे, बरोबर का नाही? शिखरात ही अपादान विभक्ती आहे आणि गिर्यारोहक हा प्रथमा विभक्ती आहे। त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपण 9 प्रश्न पाहिले।
प्रश्न दुसऱ्यावर बघूया आपण. योग्य विभक्ती रूपम योजयत. पहिला प्रश्न आहे युवकः वित्तकोश डॅश डॅश धनम आनयति. मग वित्तकोशचा काय आहे की वित्तकोशात होईल, पंचमी विभक्ती लागेल. युवक जो आहे वित्तकोशात धनम आनयति. युवक जो आहे ते बँकेतून धन आणतो. वित्तकोशात कुठून धन आणत आहे, धन कुठून वेगळं होतं आहे की बँकेमधून धन होत आहे, बँकेपासून. तर वित्तकोशात पंचमी विभक्ती. दुसरा प्रश्न काय आहे आपणिकः तुला डॅश डॅश धान्यम तोलयति. मग आपणिक आहे तुलाच्या जागी तुलया, तुलया धान्यम तोलयति. आपणिक तुलया धान्यम तोलयति अशाप्रमाणे होईल. त्यानंतर भ्राता भगिनी डॅश डॅश शाटिकाम यच्छति. तर भगिनीच्या जागी जे आहे भगिन्ने असं, माता भगिन्ने शाटिकाम यच्छति. तर भगिन्ने असं येईल. तर आपल्याकडे जो आपण या प्रश्नाचे उत्तरही लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहिल्याचा आहे वित्तकोशात त विभक्ती आहे पंचमिक. तुल या अशाप्रमाणे आपण भगिन्ने दोन कानामात्रे आपण देऊया. मग पुढचा आहे पितामह देव डॅश डॅश पूजयति. पितामह देवम पूजयति. तर मग याचा जो प्रश्न आहे पितामह कोणाला पूजतो आहे ते देवाला. मग इथं देवमची काय येईल द्वितीय विभक्ती येईल. मग काय होईल इथं देवम अशा प्रकारे शब्द येईल. प्रदर्शनी डॅश डॅश चित्राणी संती. मग डॅश डॅश प्रदर्शनीचं काय होईल की प्रदर्शिन्याम येईल. काय येणार इथे प्रदर्शिन्याम अशा प्रकारे. प्रदर्शिन्याम चित्रम संती. कुठून चित्र आहेत तर प्रदर्शिन्यामधून चित्र दिलेली आहेत. तर मग अशा प्रकारे याच्यामध्ये आपण बघूया. तिसरा जो प्रश्न आहे योग्य पर्याय चुनोत. मग योग्य पर्याय ओळखा. तर योग्य पर्याय कशा प्रकारे आपण ओळखायचे त्याला बघूया आपण. पहिला जो आहे छात्रः श्लोकः श्लोकम स्मरति. मग या श्लोकः आहे का श्लोकम आहे. छात्र काय स्मरण करतात तर श्लोकम जो दुसरा वाला आहे तो इथे काय आहे ओके राहणार आहे. द्वितीय प्रश्न आहे रक्षकः क्रोधेन किंवा क्रोधाय चोरम ताडयति. जो रक्षक आहे ते क्रोधेन आहे किंवा क्रोधाय आहे. तर काय आहे ते आपण बघूया की कोणाला चोराला मारतो तो कशाने की रागाने. तर मग इथं क्रोधेनवर ओके होईल. त्यानंतर जो तिसरा आहे शिक्षकः छात्रेभ्यः छात्रे पुस्तकानि यच्छति. तर मग जो शिक्षक आहे ते कुणाला पुस्तक देत आहे ते पहिलं आहे छात्रेभ्य, तर छात्रांना पुस्तक देत आहे. चौथा आहे वाटिकायाः जलधारा यंत्रम अस्ति. मग जो कशावर जलधारा आहे दोन्हीपैकी तर कशामध्ये येईल की या वाटिकायाम. पहिला जो आहे वाटिकायाम तिथून जलधारा आहेत. पाचवा आहे आकाशे किंवा आकाशात तारका पतंती. मग पंचमी विभक्ती आहे कुठून तारका पडत आहेत की मग आकाशात अशाप्रमाणे इथे येईल. मंत्री महोदय कार्यक्रमस्य या कार्यक्रमम उद्घाटयति. मंत्रीदय कशाचे उद्घाटन करतात की कार्यक्रमाचे उद्घाटन करतात. मग अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे उचित विभक्ती प्रयोगेन वाक्यम रचयत. उचित विभक्ती प्रयोगांचा वाक्य पूर्ण करा. इथे आपण एक वाक्य लिहिणार आहोत. त्या वाक्याचा उपयोग पण आपण करून घेऊया. तर आपण मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो. हे जेवढेही शब्द आहेत इथे दिलेले आहेत तुम्हाला. संस्कृतस्य शिक्षकः रमेश कथा विद्यालय पुस्तक मधुर स्वर छात्रः. मग या आणि कथयति हे क्रियापद आहे. या संपूर्ण शब्दांचा उपयोग करून एक मोठं वाक्य दीर्घ वाक्य आपल्याला इथे करायचं आहे. तर चला आपण करूया. तुम्ही लिहून घेऊ शकता. संस्कृतस्य शिक्षकः इथे आपण घेऊया. एकदा आपण लिहून घेऊ तिथे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे इथे एक वाक्य लिहिलेले आहे ज्यामध्ये सर्व शब्दांचा उपयोग आपण याच्यामध्ये केलेला आहे. तर काय वाक्य आहे बघा. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये छात्रेभ्यः मधुरस्वरेण कथां कथयति. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण शब्दांचा उपयोग करून एक मोठं वाक्य इथे लिहिलेलं आहे. चला तर मग आपण पाचव्या प्रश्नाकडे आपण वळूया. विभिन्न कारकानां उपयोगं कृत्वा
यच्छति ग्रंथति क्षिपति पूजत पठति इत्यादीनां क्रियापदानां सहाय्येन वाक्यानि रचयेत. किंवा विभिन्न कारकांचा उपयोग करून यच्छति ग्रंथति क्षिपति आणि पठति इत्यादी क्रियापदांच्या सहाय्याने एक दीर्घ वाक्याची रचना करा. अशा प्रकारे आपण इथं दिलेले आहे. तर आपल्याकडे किती जे आहेत की यच्छति आहेत, ग्रंथति आहेत, क्षिपति आहेत आणि पठति आहेत, असे 4 क्रियापद आहेत. तर 4 वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. तर पहिलं वाक्य आपण बघूया यच्छतीचं. तर शिक्षकः छात्राय पुस्तकं यच्छति. तर आपण अशा प्रकारे यच्छतीचं रूप घेऊ शकतो. शिक्षकः छात्राय, आता इथे पण यच्छतीचं वाक्य आहे बघा. मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकानि यच्छति हे लिहिलं तरी चालेल. किंवा शिक्षकः छात्राय ज्ञानम यच्छति, पुस्तकम यच्छति, अशा प्रकारे तुम्ही इथे यच्छतीचं वाक्य घेऊ शकता. त्यानंतर ग्रथति, शिक्षकः कवितां ग्रथति. शिक्षक जे आहेत कविता ग्रथति बोलतात, म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे क्षिपति. क्षिपणी म्हणजे फेकणे. माता शाकम क्षिपति. माता जे आहे ते काय फेकत आहे की भाजी फेकत आहे. शाकम, शाकम म्हणजे भाजी. आणि तिसरा आहे पठति. पठतीचा अत्यंत सुंदर आहे, सोपा आहे का नाही. पठति म्हणजे काय, वाचणे. बालिका पाठः पठति. तर एवढं सुंदर वाक्य आहे. बालिका काय करत आहे, पाठ पठति. गौरवः लिखति आहे बघा इथे. आदित्यः गायति, आदित्य गीतं गायति होते. आदित्यः पुस्तकं पठति. अशा प्रकारे आपण करू शकतो. काहीच टेन्शन नाही. सोपे सोपे वाक्य आपण घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण 5 प्रश्न या भाषाभ्यासचे घेतलेले आहेत. मागे आपण क्रियापदस्य सहचारा नावाचा पाठ घेतला होता. तृतीय घटकचा पहिलाच पाठ आहे द्वितीय सत्राचा. आणि या पाठाचा हा भाषाभ्यास दिलेला आहे. या व्हिडिओची लिंक या भाषाभ्यासमध्ये आपण देऊया. आणि अशा प्रकारे भाषाभ्यास तुम्हाला समजलाच असेल. नाही समजला असेल तर नक्की कमेंट करा. आणि संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या चॅनलला बी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा व योग्य ते कमेंट्स करा. तोपर्यंत आपण पुढच्या पाठसाठी भेटूया. धन्यवाद.